चला पहिला चेंडू वेगवान आणि एक बॉल 0 धाव. सुरेख असा चेंडू टाकलेला आहे सुजल भालेराव याने. रोजच्या प्रॅक्टिसचा असर दिसतोय. बघूया पुढील चेंडू कोणता असेल तो. सुरेख असा चेंडू आणि अक्षयला काय मात्र चेंडू समजलेला नाहीये. डॉट बॉल. विकास गवळे जे कुठे असतील त्यांनी स्टेजची संपर्क साधावा. 2 चेंडू 0 धाव. चला सामन्यात कोणत्याही प्रकारचा टाइमपास नकोय. पंच बॉल चेक करा. चला थोडा फुलटॉस बॉल आणि हात चौकार. सुरेख असा फटका मारला अक्षयने. 4 रनासाठी डीजे असेल. हा येते. चौथा चेंडू आणि सुरेख असा फटका आणि 6 रनासाठी. चार चेंडू 10 धावा. कुठेतरी बॉलर वरती प्रेशर दिसत आहे. 2 चेंडू निर्धाव आले होते आणि पुढील 2 चेंडूंमध्ये 10 धावा अक्षयच्या बॅटमधून. वेगवान असा चेंडू आणि तितक्यात सुंदर असा फटका मारलाय चौका साईड. आहे सुजल भालेराव यांचं. षटकार मारायच्या प्रयत्नामध्ये बॅट्समन आउट झालेला आहे. सुरेख असा कॅच पकडला आहे. पुन्हा टाइमपास कोणी करू नका. सामना 15 मिनिटात संपवायचा आहे. पुढील येणारा गोलंदाज आहे तो अभि आणि स्ट्रायकर बॅट्समन आहे. प्रत्येक संघाचा 12वा खेळाडू इथे हजर पाहिजे. स्ट्रायकर बॅट्समन आहे यश. नॉन स्ट्रायकर बॅट्समन आहे यश आणि स्ट्राईकला आहे सागर. सुरेख असा फटका
6 रनासाठी. धनगावकर यांचं स्वागत. अतिशय सुरेख असा फटका, पण झेल बाद. पुढील बॅट्समन आहे एक रन ली. प्रत्येक टीमचा 12वा खेळाडू इथे पाहिजे. आणि हा एस्टा उद्ध्वस्त करत आहे अभि. पुढील येणारा बॅट्समन आहे बॅटिंग वाली टीम कोणती आहे? बॅटिंग वाली कोणती? सूरज जाधव सुंदर असा ऑफ साइडला चौकार मारत आहे. आता कुठेतरी सामना बरोबरीने दिसत आहे आपल्याला. अभियाने 2 विकेट घेतलेले आहेत. डीजे शेवटचा चेंडू आणि हा झेल सुटलेला आहे आणि चौकार गेलेला आहे. अतिशय गचाळ असे क्षेत्ररक्षण. मंचावरती लवकर, तुमची गरज आहे इथे. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती
सुजलचा शॉर्ट चेंडूचा थोडंसं समोर आपण पाहतो, चेंडूला फटकवलाय टीपेक्षा कव्हर रिझनमध्ये. मला मत धन्यवाद मनीष दादा, एक सुंदर आवाज. मला कालच सांगितलं गायकवाड आता तुमची गुडघ्यामध्ये गरज पडणार नाही का, मनीष मोरे तयार झालाय. धन्यवाद आपण या ठिकाणी आलात. आमचे विवने किरणजी धनगावकर हे पण या ठिकाणी उपस्थित झालेत. फुललाईनचा चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, याचा झाला फटका निघाला. चेंडू फरार, रस मिळती 6, इथे आला षटकार. सुजल पहिल्या 3 चेंडूवरती 11 धावा खर्च केल्यात. स्ट्राईकला जो फलंदाज आपण पाहतोय सूरज, गरज होती. शिवून गेल्याचा प्रयत्न तो स्टंपवरून चेंडू निघाला. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. 40 धावा स्कोर कार्डवरती. तिसऱ्या षटक प्रगती मतावरती आपण पाहतोय. सुजल पुन्हा एकदा तयार, राईट हँड ओव्हर द विकेट. बॅक टू बॉलर आपण पाहिला गेला. सुजलची तब्येत पाहिल्यानंतर असं वाटतंय का चेंडू किमान शोएब अख्तरचा रेकॉर्ड तोडेल या स्पीडमध्ये चेंडू पडायला पाहिजे. 156 157च्या स्पीडमध्ये, का त्याने 161 टाकला होता. 156-57 टाकलं तरी ब्रेकलीच्या बरोबर जाऊ शकतो, पण ती ताकद निघली पाहिजे. ब्लॅक पॅन्थर काय ताकद निघली पाहिजे ना नरेश दादा, ती ताकद दिसली नाही गोलंदाजीमध्ये. इथे शॉर्ट पिच चेंडू उडवला, चेंडूला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बनणार पाहुणा. चेंडू आउट ऑफ पार्क, षटकार. धावसंख्या स्कोर कार्ड 47, 47 या आकड्यावरती. अफलातून काय ग्रंथ पाहिजे होते. अक्षय बाद झाल्यानंतर सागरवरती जिम्मेदारी होती. सागरही स्वस्तामध्ये परतला. जसं आपण म्हणतो ना, कर्जतला आजचा बाजार लागलाय, स्वस्तात सर्व स्वस्त भेटतंय. आणि आज स्वस्तात स्वस्त खेळाडू, जे नाव गाजलेले खेळाडू कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये, त्या स्वस्तामध्ये परतलेत. आणि खऱ्या अर्थाने कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये अजूनही या बौद्ध समाजाचे प्लेयर आहेत, ज्यांना कधी लवकर खेळायला भेटत नाही. ते आज या मैदानावरती चांगल्या प्रकारे, कारण एक अनसोल्ड प्लेयर या मैदानावरती षटकारांची बरसात करतो, हे खूप मोठं श्रेय आहे. आणि हे स्वप्न होतं नरेश दादा गायकवाड आम्हाला. या स्वप्नामधून कर्जत तालुक्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये बसलेला खेळाडू लाईव्हच्या माध्यमातून, हा खेळाडू सर्व कर्जत तालुक्या नव्हे तर KTCच्या लाईव्हच्या माध्यमातून 178 देशामध्ये आज ही स्पर्धा घरोघरी आहे. जिथे KTC लाईव्हचे सबस्क्रायबर आहेत त्या चेक करणार आज KTC कुठे आहेत. शर्तीवाले भरपूर लाईव्हला असतील, तेही पाहत बसतात, कारण एन्जॉय करतात. KTC लाईव्ह क्लिअर टेडी क्वालिटी, बेस्ट ऑफ कर्जत टेनिस क्रिकेट. इथे समोर समोर सापडला. आपण जेवढा हाईटकडे बघितलं जाईल, आपल्याला बघितलं जातं आपण कुठे बसलात. स्टंप लेवल चेक केला जातोय. हाईट तिथे चेक नाही केली जात. आपण बॉल कुठे लागला तर चेक केलेलं पंचांनी सांगितलं. सीट डाऊन झालाय. या अगोदर पाहिलं रवींद्र जडेजा, यालाही पाहिलं गेलं आहे. एकदम शरीराच्या जवळ पॅडल करत असताना खांद्याच्या लेवलला चेंडू लागला आणि त्याला तिथे बाद घोषित केलं होतं. कारण इथे लाईन बघितली जाते, चेंडूचे हाईट बघितली जाते, स्टंप कुठे आहे, त्या स्टंप लेवलला चेंडू कुठे आहे, पिचिंग चेक केली जाते. ही चेकिंग केली आणि फलंदाज बाद. नवीन फलंदाज शंकर मागच्या सामन्यामध्ये सलामीला होता. एकटा शेवट परत न धावा करताना आपण पाहतोय त्या ठिकाणी उभा होता. शौर्या आमचा भाचा या ठिकाणी मॅचचा आनंद घेतो. इथे पाहतोय, जरूर जरूर लाईन चेक केली जाते. बाय बाय टाटा करत आला चौकार. हो क्या टाइल है.
या दिवसामध्ये माधवजी ठाकरे यांची अदाबाजी आवडली असं स्टाईल तर जोरदार त्याला उंदावून द्या माधवजी ठाकरे सर अफलातून. शंकर शापलून केल्याचा प्रयत्न करतोय. लाईन चेक करावी लागते. खूप दूरवर खेळतोय. पुन्हा एकदा बाय बाय टाटा करत चेंडू निघाला. आनंद सोनवणे यांच्याकडून आनंद सोनवणे यांच्यासाठी विकास दादा प्रत्येक विकेटला 200 रुपये. मागे महेश दादांना जीपे केले त्यांनी. इथं वाईट चेंडू चावम्याव करत सरांनी सांगितलं वाईट चेंडू. एक्स्ट्रा धाव फोकटची धाव धावसंख्या या ठिकाणी वाढली जाते 54. खूप मोठा लक्ष आपण आतापर्यंत पाहिला गेला. इथे ऑफ स्टंप सोडून जेवढा पुढे जाईल ना तुम्हाला सेकंड लाईन नरेश दादा. सिंगल लाईन असेल ना इथं आजही मला भरपूर जणांना प्रश्न विचारतात सेकंड लाईन का. नवीन खेळाडू आहेत. नवीन खेळाडू तुम्ही सेकंड लाईन. हां क्रिकेट आणि छुपे रुस्तम आहेत खेळाडू. कित्येक जण बोलले हा प्लेअर खेळत नाही तो प्लेअर खेळत नाही. हे बोलतो माझ्या गावचा प्लेअर आहे साधा आहे. पण इथे बघितलं ओव्हरपिच चेंडू गॅपमध्ये टाकण्याचा प्रयत्न. शतरक्षक त्या ठिकाणी काऊ कॉर्नर रिझर्व मधून पोहोचलाय. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होतात. 2 धाव्याने स्कोर कार्ड अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 56. म्हणजे मागच्या सामन्यामध्ये बघा मिश्का 11ने 55 बनवल्या होत्या. 56चा टार्गेट ठेवलं होतं. इथे आपण पाहतोय मोठे फलंदाज स्वस्तामध्ये परतल्यानंतर या खेळाडूंनी केलेले चांगले काम. इथे आपण पाहतोय चांगला चेंडू अफलातून चेंडू. शेवटचा एक बॉल या इनिंगचा. त्यानंतर नेक्स्ट मॅच वाईट चेंडू. इथे फलंदाज बाद. चला न्यू बॅटर न्यू कमर्शियल इंटर बॅट्समन आपण पाहतोय मैदानात रवाना होतोय. आकाश सरोते आमचा लाडाचा पोगा मैदानात सज्ज झालाय. विकास दादा मनापासून धन्यवाद. शेवटचा चेंडू ओला चेंडूला शतरक्षक त्या ठिकाणी अंदाज आखले पद्धतीने दाखवले. इथे अंदाज दाखवून झेल सुंदर फलंदाज बाद. शेवटचा चेंडू होती विकेट. धावसंख्या स्कोर कार्ड 57. 58 धावांचं लक्ष. आणि आनंदादा आपल्यासाठी 200 रुपयाचा पारितोषिक विकास दादा गवळे यांच्याकडून आलाय. मनापासून धन्यवाद. तर वेल भेटा धन्यवाद या ठिकाणी. थँक्यू दादा. इनिंग ब्रेक झाले. या ठिकाणी आपण पाहिलं गेलं ज्याने अनेक वर्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासाठी एक सामाजिक कार्यकर्ता नेहमीच अग्रेसर राहिले नरेशदादा गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी मान सन्मान केलं जाईल. मी विनंती करतो या ठिकाणी विकास गवले आणि आकाश दुरी या आपल्या शुभ हस्ते नरेशदादा गायकवाड यांचं या ठिकाणी स्वागत करूया. या विकास या विकास त्यांच्या शुभ असते नरेशदादा गायकवाड यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं. तर म्हणजे 2 संघ मालक यानंतरची मॅच मिश्का 11 वर्सेस आनंद सोनावणे आणि महेश गायकवाड. म्हणजे एकीकडे एक महेश गायकवाड आणि दुसरीकडे महेश गायकवाड आणि आनंद सोनावणे म्हणजे भाई भाई के साथ भिड़त. सचिन प्लीज एक मिनिट दादा. सचिन वाघमारे मिरकुडे
त्याचबरोबर आमचे वाव्यावरून आमचे सोनन दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांचं या ठिकाणी स्वागत आपण या ठिकाणी करतोय. रोशन गोतारने मॅच चालू आहे. चला मैदानात. तर चला आपण जुना बॉल फक्त मैदानाच्या बाहेर फेका. तो नवीन बॉल आहे का? हॅलो. दुसऱ्या सत्राला सुरुवात होती. पुनश्च एकदा आपण बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी 2026 पर्व पहिल्यामध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत करूया. इथून जर पाहायला गेलं तर 4 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली अन्वित इलेव्हन टीमनं. टॉस गमावला. कॅप्टनला मात्र वाटाला बॅटिंग आली आणि ते बॅटिंग स्वीकारत असताना ज्या पद्धतीनं अक्षय गायकवाडनं बाईटमध्ये सांगितलं होतं 50+ धावा आम्ही इथून मात्र बनवण्याचा प्रयत्न करू, तो प्रामाणिक प्रयत्न पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाला. एकंदरीत अन्वित इलेव्हन टीमची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली ती म्हणजे 57 आणि 58 धावसंख्येचं टार्गेट घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. ब्ल्यू स्टार सुजल भालेराव यांच्या प्रत्येक षटकारासाठी रोहितजी सोनवणे आणि राहुल काकडे यांच्याकडनं 100 रुपयाचा कॅश प्राइज प्रत्येक षटकाराला. सुजलच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज. सुजल भालेराव स्ट्रायकिंग गेंदवरती पहिलं षटक. सागर डोले गोलंदाजी मार्कवरती. हो, पहिला बॉल एक्सा कव्हरच्या डोक्यावरून उडवलाय. बॉल चालला डीप एक्सा कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे. पहिल्या बॉलवरती एक्स्ट्राऑर्डिनरी क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह सुजल भालेराव पहिल्याच बॉलवरती टोकतोय षटकार. मागच्या मॅच मध्ये सुजल सोनावणेनं जी आक्रमक बॅटिंग केली होती तो देखील वेनगाव गावचाच अष्टपैलू खेळाडू. आणि आता इथून जर पाहायला गेलं तर मात्र सुजल भालेराव एस फॅक्टर म्हटल्यानंतर वेनगाव संघ आणि तो एस फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये काय जबरदस्त कामगिरी करतोय. 58 धावसंख्येचा पाठलाग करायचा, मग सुरुवात देखील तशीच हवी आहे. पहिल्या बॉलवरती 6 आला. षटकारानं अकाउंट ओपन केला. बॅटिंग करणाऱ्या ब्ल्यू स्टार रायझिंग टीमनं ब्ल्यू रायझिंग स्टार टीमनं 6 धावेनं अकाउंट ओपन केलं. हो, खोलामध्ये टाकलाय. ऑन साईडला टर्न केला. मिडॉनचे फिल्डर पाठीमागे चाललेत. फिल्डिंग मध्ये थोडीशी गफलत झाली. बॉल हातातून निसटला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. ज्या पहिल्या सामन्यामध्ये चुक्या झाल्यात अन्वित इलेव्हन टीमकडनं, जे फिल्डिंग डिपार्टमेंट खऱ्या अर्थानं डासूल झालं होतं, फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये चुक्या झाल्या होत्या, ज्या कॅचेस ड्रॉप झाल्या होत्या, जिथे सिंगल होती तिथे डबल तिहेरी धाव देखील मिळाली होती. आणि तेच पुनश्च एकदा आपल्याला इथून पाहायला मिळते. 58 धावसंख्येचा बचाव करत असताना पहिल्या 2 बॉलमध्ये तब्बल 8 धावा आल्यात. 8 धावा धाव फलकावरती आल्यात. ब्ल्यू रायझिंग स्टार टीम 58चा पाठलाग करत असताना बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी 2026 पाहत आहे. हो, पडल्यानंतर बॉल आतमध्ये आलाय.
चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप शरीरापासून बरोबर दूर ठेवला. ही चांगली प्लॅनिंग आता मैदानाच्या आतमध्ये आखली जाते. प्लॅनिंग नुसार क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळावंच लागतं. क्रिकेटमध्ये प्लॅनिंग नसेल तर मात्र क्रिकेटला मजा नाहीये. ती प्लॅनिंग तुमची आता इथून स्पष्ट व्हायला सुरू झाली आहे. 3 मध्ये 8 धावा फलकावरती. कमी गतीने टाकला फसवा चेंडू, बॅकअप द हँड, स्लोवर पद्धतीचा चेंडू. सातत्यानं व्हेरिएशन करणं हे माहिती आहे आणि ते व्हेरिएशन करत असताना अगदी आपण पाहता आणखीन एक चांगला बॉल इथून पाहायला मिळतो. पहिल्या बॉलवरती षटकार आला हे मात्र सर्व काही विसरून त्याच्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी करणं हे गरजेचं असतं आणि ती गोलंदाजी आता सध्याच्या घडीला चालू आहे. आणखीन एक डॉट बॉल सुजलच्या विरोधामध्ये. हो, इथे आपण पाहता हॅप ट्रॅकर होता, ऑन साईडला खिलून काढला, डीप मध्ये फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग, सॅकिंग एंड वरती फेकी झाली आहे. परंतु एसटी रक्षक त्या ठिकाणी अगदी जर पाहायला गेलं तर त्यांचा डोक्यावरून बॉल निघून चाललाय, परंतु फरक जास्त पडणारच नाहीये कारण की धाव फक्त एक सिंगलच आली आहे. बरेचसे अगदी आपण पाहताय मान्यवर या मुख्य व्यासपीठावरती तुम्हाला पाहायला मिळतात. बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी 2026 या ठिकाणी भेट देण्यासाठी, या स्पर्धेचं मनोबल वाढवण्यासाठी. ही स्पर्धा पहिल्या वर्षामध्ये आहे आणि इतकी प्रसिद्ध आणि इतकं प्रेम या स्पर्धेला मिळालं आहे. शॉट फाईन लेगला, फिल्डर कडनं चुकी, बॉल चालला डीप फाईन लेग, सीमारेषेच्या पलीकडे. बंटी सदावर्तेच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती आलेला हा चौकार. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 1 ओव्हरमध्ये धाव फलकामध्ये आपण पाहताय ब्ल्यू रायझिंग स्टार टीमच्या 58चा पाठलाग करत असताना बिनबाद 13 धावा. सुरुवात चांगली झाली आहे. याच्यापेक्षा आणखी सुरुवात चांगली काय असू शकते जी खऱ्या अर्थानं 58 धावसंख्येचा पाठलाग करत असताना, परंतु 24 बॉलमध्येच या 58 धावा तुम्हाला इथून बनवायच्यात हे देखील तितकंच खरं आहे. गोलंदाजी मार्कवरती आता नेमका कोणता गोलंदाज असेल, कारण या टीमकडे बरेचसे गोलंदाज आहेत. त्या गोलंदाजाचा वापर योग्यरित्या आता मात्र अक्षय गायकवाडला करावा लागेल. अन्वित 11 टीमचे प्रतिनिधित्व करत असताना एका ओव्हरमध्ये धावा आल्यात त्या अगदी आपण पाहताय 13 धावा फलकावरती आल्यात. सुयोग हा बरोबर आहे. हे देखील मनीष सर तुमचं देखील बरोबर आहे, कारण की त्यांच्या स्कोअरची तुलना करायला गेलो तर बरोबर त्यांचा देखील पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 14 धावा होत्या. म्हणजे आता जास्त काही दूर नाहीये, कारण की असंच समीकरण तुम्हाला जुळवावं लागेल. त्याचवेळी तुम्ही या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकता. आकाश सरोदे एक वेगवान 30 थरार गोलंदाज अश्विन 11 टीमकडनं नेहमीच खऱ्या अर्थानं या गोलंदाजाला खेळताना तुम्ही पाहताय. P1चं षटक देखील हा गोलंदाज चांगला हाताळत असतो, परंतु त्या सेकंड ओव्हरमध्ये पॉवर प्ले समाप्तीनंतर ओव्हर पळवून खेळण्याचा प्रयत्न. आकाश सरोदेकडे वेग आहे, वेगाचा वापर सातत्यानं करत असतो. त्याच्या विरोधामध्ये तुम्हाला प्लॅनिंग नुसारच क्रिकेट खेळावं लागेल. आकाश सरोदे आणि वेग हे समीकरण आणि त्याच्याकडे असलेला तो अचूकता 13 धावा फलकावरती, त्याच्या अचूक टप्प्यावरती असलेलं ते नियंत्रण आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीत टीमची धावसंख्या 13 वरती आहे. 13 धावा फलकावरती. 1 बॉल पहिला समाप्त झाला आकाश सरोदेच्या या षटकातील, तो देखील डॉट बॉल झाला. हो, चांगला बॉल आउट साइड ऑफ स्टंप टाकला, बरोबर व्हाईट लाईनला पकडून. आकाश सरोदे म्हटल्यानंतर मिश्रण आणि मिश्रण म्हटल्यानंतर आकाश सरोदे नेहमीच खऱ्या अर्थानं आपण पाहताना इम्प्रेसिव्ह कामगिरी करणारा हा गोलंदाज. ज्या वेळी आम्ही पाहिलंय अश्विन 11 नेवाली संघ अडचणीमध्ये असतो त्यावेळी आकाश सरोदेने टाकलेलं तर मेडन षटक, आकाश सरोदेने टाकलेलं ते दोन धावसंख्येचं षटक हे नेहमीच पाहायला मिळालंय. एकंदरीत धावसंख्या 13, 2 डॉट बॉल आलेत. सुजल भालेरावच्या विरोधामध्ये आकाश सरोदेने टाकलेले 2 डॉट बॉल बरंच काही सांगून जातात. 58चा पाठलाग आहे. सुजल भालेरावला हात खुले करावे लागतील, आक्रमण चढवा बस लागेल एक मोठ्या धावसंख्येसाठी. पाठलाग करत असताना कट केलाय. ओ फिल्डर आहेत त्या ठिकाणी अगदी आपण पाहताय गलीमध्ये बॉलला अडवलं. माहिती आहे चुकी करायची नाहीये. एक चुकी क्रिकेटमध्ये पराजयाच्या वाटेला घेऊन जाते आणि त्याच्यामुळे आता चुकी करायची नाहीये. फिल्डिंग चांगली झाली आहे गलीमध्ये, धाव मिळाली, सिंगल स्ट्राइक रोटेशन झालाय. बंटी सदावर्ते 1 बॉल फेस करत असताना बंटी सदावर्तेनं मारलेला चौकार आणि आता पुन्हा एकदा त्यांच्याकडे स्ट्राइक आले. म्हणजे आता संपूर्ण ब्लू रायझिंग स्टार टीमचं लक्ष हे वेधलं असेल ते मात्र बंटी सदावर्तेनं ऑन स्ट्राइक तुम्ही त्याला पाहताय. धावसंख्या धावफलकावरती आली आहे ती 14. सेकंड ओव्हर प्रगतीपथावरती असताना पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर काय जो काही खऱ्या अर्थानं
यू टर्न घेतलाय अनबित 11 टीमनं. 3 बॉलमध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे. आकाश सर्वोदय निघालाय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. हो आकुल टप्प्याचा बॉल ऑन साईडला किलून काढलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न करतात, बॉलला अडवतात. तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट होतात. आउटफील्ड मध्ये बॉल थोडासा अगदी आपण पाहताय काटा बदलताना पाहायला मिळाला. एक छोटा क्षेत्ररक्षक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करताना पाहायला मिळतो. शॉट फाईन लेग मध्ये त्याची धडपड तुम्हाला पाहायला मिळते. त्याला खऱ्या अर्थानं ते शूज आमच्या विकास गवले यांनी त्या ठिकाणी दिलेत खेळण्यासाठी. विकास गवले यांचे शूज म्हणजे ते लक्की आहेत विकास गवले यांच्यासाठी. शॉट फाईन लेग मध्ये छोटा क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय अनवित 11 टीम कडे. चला मॅच स्टार्ट करा, जास्त वेळ घेऊ नका, मॅचेस भरपूर बाकी आहेत, याच्याकडे देखील लक्ष ठेवा. आकाश सर्वोदय समोर बंटी सदावर्ते. हो वेगाने टाकला बाची कडा शॉट फाईन लेगला. हो वाडा फिल्डिंग स्टॉप केलंय बॉलला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. पाठीमागे एस्टनच्या फिल्डिंग करणं जेवढं तुम्हाला सोपं वाटतंय तेवढं सोपं नाहीये. कारण की ज्या वेगानं गोलंदाजी करत असतात त्याच वेगानं ज्यावेळी बॅटवरती बॉल येतो आणि ज्यावेळी बॅटवरती चेंडू ब्रश होतो त्याच्या दुप्पट वेगानं तो पाठीमागे येत असतो आणि त्याच दिशेनं वारा देखील आहे. त्याच्यामुळे वेगाने किती बॉल आला असेल याचा अंदाज फक्त त्या फिल्डरलाच आहे. बॉलला स्टॉप केलं, एक सिंगल आली आहे. सिंगलने धावफलक जाऊन पोहोचले ते अगदी आपण पाहताय. 17 धावा धाव फलकावरती इथून पाहायला मिळतात. आकाश सर्वोदयच्या षटकातील शेवटचा बॉल. आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात. 5 बॉल मध्ये शेवटचा बॉल घेऊन निघाला. समोर आपण पाहताय सुजल भालेराव. हो लोअर फुलटॉस बॉल गॅप मध्ये बरोबर बॉल चाललाय मिड विकेटला सीमारेषेच्या पलीकडे. शेवटच्या बॉल वरती डोल्याचं पार न फोडणारा फ्लॅट षटकार. शेवटच्या बॉल वरती जबरदस्त फटका पाहायला मिळाला. बॉल हवाय का? पट्टी ओके. आमचे मंडप डेकोरेटर्स थोडस लक्ष त्या ठिकाणी वेधायचं. ते ब्ल्यू पताका आहे. हवेचा खऱ्या अर्थानं जोर इतका आहे, हवेचा प्रभाव इतका आहे की मात्र आपल्याला देखील उभं राहणं थोडंसं कठीणच आहे. कारण की आता वेगानं हवा वाहते आणि अशा परिस्थितीमध्ये जर पाहायला गेलं तर ती ब्ल्यू पताका देखील किती वेळ त्या ठिकाणी थांबेल. सुजल साहिल हे इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळतील. धावसंख्या धाव फलकावरती आला तर अगदी आपण पाहता 23 आता 12 मध्ये बनवायचे आहेत. 34 सन्माननीय रोहनजी मोरे साहेब आलेत, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. 35 धावसंख्येची आवश्यकता आहे. 12 बॉल मध्ये अजूनही 35 धावसंख्येची आवश्यकता आहे. ब्ल्यू रायझिंग स्टार त्यांच्या विरोधामध्ये अनवित 11 ऑन स्ट्राईक बंटी सदावर्ते. नॉन स्ट्राईक वरती सुजल भालेराव. हे सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त पार्टनरशिप. 12 बॉल मध्ये 35 गोलंदाजी मार्कवरती यश. आता खऱ्या अर्थानं ज्या एंडची आतुरतेनं वाट पाहत होत, आतुरतेनं वाट पाहिली गेली ज्या एंडची, तो एंड आता आलाय आणि त्याच एंडनं गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहताय यशला. चला जास्त वेळ घेऊ नका अनवित 11, वेळ आपल्याकडे कमी आहे. चला लगेच फिल्डिंग सेट करा. येणारे 12 बॉल 35 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती यश. समोर पाहताय बंटी. नॉन स्ट्राईक सुजल. मार्शन. हो पहिला खराब बॉल. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. विमर आलाय. कहाणी ब ट्विस्ट. क्रिकेट मध्ये एक एक खऱ्या अर्थानं चुकी फार काही सांगून जाते. ती चुकी घडले का? कारण की आतापर्यंत मोमेंटमच नव्हता. 34 चालू आहे वरती नाही.
11 बॉल आणि आता 30 धावसंख्येची आवश्यकता. 28 धावा धावफलकावरती आल्यानंतर शेवटचे निर्णायक 11 बॉल 30 धावसंख्येची आवश्यकता. एक जबरदस्त हाय व्होल्टेज मुकाबला तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. राऊंड द विकेटना यश, हो यशचा हा बॉल उडवलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे, आउट ऑफ द ट्रॅक. बंटी सदावरती ठोकतोय षटकार. जबरदस्त फटकेबाजी, हावे के संग संग घटा के साथ साथ बॉल सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतात 6 षटकार. अप्रतिम बॅटिंग ताबडतोब विस्फोटक आक्रमक इनिंग मैदानाच्या आतमध्ये. आणि खऱ्या अर्थानं त्याला प्रमोट केलं गेलं आणि प्रमोट का केलं त्याचं उत्तम ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देत असताना बंटी सदावरती ठोकतोय षटकार. धावसंख्या धावफलकावरती या षटकारानंतर जाऊन पोहोचते ती अगदी आपण पाहताय 34 धावा धावफलकावरती. 34 धावा धावफलकावरती आल्यात. आडवा बाट मधून खेळण्याचा प्रयत्न सफल झाले होते. अगदी बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. या डॉट बॉलची आवश्यकता आहे, या डॉट बॉलची गरज आहे. खऱ्या अर्थानं धावा आता आल्यात पहिल्या 2 बॉलवरती. मग त्याच्यानंतर कमबॅक तर हवायच आणि तो कमबॅक करत असताना गोलंदाज यश 9 बॉल 24 धावसंख्येची आवश्यकता. परंतु हे 3 बॉल हे फार महत्वाचे आहेत. फटका लोअर फुल टॉस वरती बॉल सरळ चाललाय मिड विकेटला सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक उत्तुंगभरा षटकार. याच एंडची प्रतीक्षा करत होती खऱ्या अर्थानं ब्ल्यू रायझिंग स्टार टीम. तो एंड जसा समोर आला तसा धावसंख्येला खऱ्या अर्थानं आकारणी मिळाली आहे. आणि जिथे खऱ्या अर्थानं धावा थांबल्या होत्या, जिथे धावा होतच नव्हत्या, तिथून मात्र धावा यायला सुरुवात झाली आहे. बंटी सदावरते नाम तो सुना होगा. आता खऱ्या अर्थानं आपण पाहताय तुषार गायकवाड यांना देखील प्रश्न पडला असेल, बंटी सदावरते यांना आपण देखील आपल्या टीम मध्ये का घेतलं नाही. डीप मध्ये बॉल आला, फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहताय डीप मध्ये मिळेल फक्त सिंगल धावफलक जाऊन पोहोचेल ते अगदी आपण पाहताय. 41 वरती 58चा पाठला करत असताना 41 धावा धावफलकावरती आल्यात. एक चांगली मॅच या दुपारच्या सत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. हो फुलटॉस बॉल ऑन साईडला टर्न केला, पुन्हा एकदा डीप मध्ये चाललाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, धाव फक्त मिळेल सिंगल, एकापेक्षा जास्त नाहीये. परंतु महत्वाची गोष्ट झाली आहे की स्ट्राईक मात्र आता इथून असणार आहे. पंचांनी DRS ची मागणी केली आहे. पंचांना या ठिकाणी चेक करायचं बेट साईड साठी, बिमर साठी स्क्वेअर पंच त्या ठिकाणी आपण पाहताय त्या तिसऱ्या पंचांची मागणी करतात. टीव्ही अंपायरची मागणी केली जाते. आमचे टीव्ही अंपायर आमचे तिसरे पंच या ठिकाणी टेक्निकल रूम मध्ये जॉईन होतील. हा डिसिजन तुम्हाला सांगतील हा बॉल फुलटॉस आहे की नाही. मग जर का फुलटॉस असेल तर मात्र सेफ असेल, परंतु जर का कमरेपेक्षा जास्त हाईट असेल तर विमर असेल. मग विमर आला तर अगदी धोक्याची घंटा. अन्वित 11 टीम साठी आता धडधड वाढली असेल. टेक्निकल रूम मधनं डिसिजन चेक केलं जातोय. इट्स अ नो बॉल. बेट साईड कमरेपेक्षा जास्त हाईट न टाकलेला हा बॉल त्याच्यावरती आली सिंगल. एकंदरीत धावा मिळतील 2 न धावफलक वाढताय. धावफलक जाऊन पोहोचेल 43. 40 धावा धावफलकावरती आला. नेक्स्ट बॉल असेल फ्रीडचा 6. आता येणारे 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये धावा बनवायचे आहेत 15. 7 बॉल 15 धावसंख्येची आवश्यकता. शेवटचे निर्णायक अंतिम 7 बॉल आणि 15 धावसंख्येची आवश्यकता. नो +1 आणि गोलंदाज देखील आता इथून चेंज केला जाईल कारण की त्यानं 2 विमर फेकलेत. पहिला विमर आला होता, त्याच्यानंतर मात्र आता आणखीन एक विमर आला. शेवटचा बॉल इथून जर पाहायला गेला तर आता निर्णायक बॉल असेल. एका 7 बॉल मध्ये 15 पाहिजेत. या बॉलवरती षटकार आला तर 6 मध्ये 9. एक बॉल टाकायचा आहे तो सूरज बॉलर आहे, शंकर बॉलर तो काय. शेवटचा षटक आणि शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील आणि गोलंदाज शंकर
गोलंदाजी मार्कवरती एक अनुभवी गोलंदाज खऱ्या अर्थानं आपण पाहता जे आपल्याला पाहायला मिळतात शंकर. याच मैदानावरती खऱ्या अर्थानं बराचसा क्रिकेट खेळत असताना या मैदानाचा भरपूर अंदाज आहे आणि शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती जबाबदारी त्यांच्याकडे आहे. शेवटचा बॉल फटका सरळ चाललाय ओव्हर द बॉल रेड सीमारेषेच्या पलीकडे शेवटच्या बॉलवरती आलाय षटकार. शेवटच्या बॉलवरती अकुल टप्प्याचा बॉल अगदी आपण पाहताय अर्ध्या क्रीज मध्ये आला आणि त्याच्यावरती अगदी आपण पाहताय हा फटका सीमारेषेच्या पलीकडे 6 धाब्यांची मोहर उमटवली आहे. षटकारानं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ते अगदी आपण पाहताय 49. आता धाबा बनवायच्या आहेत ते मात्र 9. 6 बॉल 9 धावसंख्येची आवश्यकता. अक्षय गायकवाड टीमचा कॅप्टन पाठीमागे गोलंदाजीसाठी जरूर राहिलाय परंतु आता शेवटच्या षटकामध्ये त्याला 6 बॉलमध्ये 9 धावसंख्येचा बचाव करायचा आहे. कदाचित अक्षय गायकवाडनं तिसरं षटक हाताळलं असतं तर, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला थारा नाहीये, परंतु जर आणि तर शिवाय क्रिकेट देखील नाहीये. अक्षय गायकवाड गोलंदाजी मार्कवरती 6 बॉलमध्ये 9 धावसंख्येची आवश्यकता. शेवटचं षटक कॅप्टनकडे जबाबदारी. समोर आपण पाहताय सुजल भालेराव ज्यानं सुरुवात षटकारानं केली आहे तो ऑन स्ट्राईक आहे. नॉन स्ट्राईकवरती बंटी सदावर्ते एका हाते खऱ्या अर्थानं ती फाईट दिली आहे, ती झुंज दिली आहे, तो लढा दिलाय. कॅप्टननं त्याच्यावरती विश्वास दर्शवला परंतु बंटी सदावर्ते या नावाच्या समोर ज्यावेळी स्पर्धा सुरू होण्याच्या अगोदर बरेचसे प्रश्नचिन्ह उभे राहिले होते, बऱ्याचशा चर्चा या नावाच्या समोर राहिल्या होत्या परंतु बंटी सदावर्ते या नावानं खऱ्या अर्थानं ते करून दाखवलं. तुम्हाला चान्स मिळतो त्यावेळी त्या चान्सला ते कन्वर्ट करायला शिका. ते कन्वर्ट केलं गेलं, ते सिद्ध केलं गेलं. बंटी सदावर्ते हे नाव नाही तर हा ब्रँड आहे ते त्यानं दाखवलं. 6 बॉल 9 धावसंख्येची आवश्यकता. सॅकिंग एंडवरती फलंदाज सुजल भालेराव. नॉन सेकंड वरती चला बॉल द्या बॉल. काय रे तिकडे गप. चला अन्मित 11 संघ जर काही तुम्ही मॅच जिंकतोय तर अन्मित 11 टीम आपल्यासाठी शुभम डोले यांच्याकडून आपण पाहताय 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मॅच जिंकणं गरजेचं आहे. कॅश प्राइज पेक्षा ती मॅच महत्वाची आहे. मॅच बॉल आलाय. आयोजक स्वतः त्या ठिकाणी पोहोचले आणि तो मॅच बॉल दिलाय. थँक्यू तेजस गायकवाड. आधी कमिटी मेंबर्स तेच म्हटलं आयोजक त्या ठिकाणी पोहोचलेत. सगळे आयोजकच आहेत. 6 बॉल 9 धावसंख्येची आवश्यकता. जबरदस्त मॅच हाय व्होल्टेज ड्रामा. अक्षय गायकवाड शेवटच्या ओव्हरमध्ये समोर सुजल भालेराव. हाय व्होल्टेज मुकाबला. हो पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती दाखवलं आसमान. पहिल्याच बॉलवरती ठोकलाय षटकार. मॅच बॉल आला. नवीन बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. 6 मध्ये 9. पहिल्याच बॉलवरती जितक्या वेगानं टाकला तितक्याच वेगानं प्रत्युत्तर. 5 मध्ये 3. हो फटका चांगला फिल्डर आहेत. बॉलला अडवलाय तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होईल. 1 धाव कंप्लीट होईल. आता तुम्हाला या क्षणी या धावा या महत्वाच्या आहेत. या धावा तुम्हाला बचाव करायच्या आहेत. जर बॉल व्यवस्थित हातामध्ये आला असता तो गॅदर झाला असता, फिकी व्यवस्थित झाली असती तर कदाचित चान्स मिळाला असता. 4 मध्ये 2. हो फटका लॉप केलाय. लॉंगॉन मध्ये फिल्डर आहेत. बॉलला अडवतात तोपर्यंत अगदी जर पाहायला गेलं तर धाव 1 मिळते. सेकंडचा कॉल डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. काय निमित्त ट्विस्ट निर्माण झाले का? बंटी सदावर्ते जे आक्रमक बॅटिंग करत होते, ज्यांनी ही खऱ्या अर्थानं मॅच बनवले, ज्यांनी टीमला विजयाच्या समीप घेऊन गेलेत, त्यांच्याकडनं चुकी झाली का? कारण की अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी होता. सहजरित्या मॅचला पकड निर्माण झाली असती. अक्षय जाधव यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी 2026 मध्ये येणारे बॉल शिल्लक आहेत ते म्हणजे आता आपण पाहताय 3 धाबा बनवायच्या आहेत. त्या मात्र फक्त 1 कंपल्सरी चेस कराव्या लागतील.
कंपल्सरी चेस. येणारे 3 बॉल 1 धावसंख्येची आवश्यकता. मग आता पहिला बॉलवरती षटकार आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती जी खऱ्या अर्थानं संधी निर्माण झाली होती रनआउटची, तिथे मात्र ती सिंगल कंप्लीट झाली. परंतु नेक्स्ट बॉलवरची रनआउटची ती विकेट मिळाली. 3 बॉल 1. हो, चांगला बॉल पाहायला मिळतो. अक्षय गायकवाड सहजासहजी मात सोडणार नाहीये. चिवट असा हा खेळाडू. नेहमीच खऱ्या अर्थानं संघर्ष त्याचा पाहायला मिळाला. 2 बॉल 1. अजूनही मॅच संपलेली नाहीये, कारण की अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचे 2 बॉल. पुढे येऊन फटका केलाय. बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. विजयाचा शंखनाद करणारा विजयी चौकार. मॅच जिंकली आहे ब्ल्यू रायझिंग स्टार टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हँडलक टीम अन्वित 11. मला असं वाटतंय 2 मॅचेस इथून अन्वित 11 संघ पराभूत झाला. कॉंग्रॅच्युलेशन टीम. आणि लगेच ब्ल्यू रायझिंग स्टार टीम आपला कर्णधार टॉससाठी पाठवा आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट सुजल तुम्ही देखील या. परंतु या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 11 बॉल मध्ये 31 धावसंख्येची संघाला मॅच इनिंग ज्यानं साकार करून दिली, ज्यानं सुरुवातच दमदार केली आणि ज्याच्या दमदार सुरुवातीनं ही मॅच आपला संघ